हाय. आज सकाळी चिवची जरा तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे ती चिडचिड करत होती. म्हणून मग मी तिला खाली घेऊन जावं म्हटलं. तर बघा आजी बाबांना बघून कशी खुश झाली ती. हे तिची पणजी आणि पंजोबा आहेत. तिला बघा बाबांच्या काठीबरोबर कसं खेळायचं होतं. ती यांना मोठे आजी आणि मोठे बाबा असे बोलते. बघा तिची कशी धडपड चालू आहे. त्यानंतर हे बघा शिवांश पण आलाय, चिवचा दादा. त्यानंतर संध्याकाळी मग मसाले भात बनवायला घेतला. म्हणलं तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करावी. तूप आणि तेल घेतले थोडं, त्याच्यात खडे मसाले टाकले. त्यात जिरं, एक दालचिनीचा तुकडा, तमालपत्र आणि छोटीशी वेलची टाकली. त्यानंतर उभा चिरलेला कांदा टाकला. कांदा छान परतून घेतला की मग त्यामध्ये टोमॅटो, कढीपत्ता, गाजर, बटाटा हे सगळं टाकून घ्यायचं. छोटीशी एक हिरवी मिरची टाकली आहे, आवडत असेल तर टाका तुम्ही. हे सगळं छान परतून घ्यायचं. त्यानंतर 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, घरगुती लाल तिखट आहे, 2 चमचे मीठ, कोथिंबीर टाकून हलवून घेतलं. त्यानंतर इथं 2.5 वाटी तांदूळ मी धुवून ठेवला होता, तो टाकलाय. छान परतून घ्यायचं. आता त्यामध्ये 1 तांब्या पाणी वतायचं आहे. कमी जास्त लागू शकतं पाणी, तांदूळ वेगळा असेल तर. पूर्ण तांब्या भरून मी टाकलं बघा पाणी. छान हलवून घ्यायचं आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. हे बघा मला कुकरचं झाकणच बसत नव्हतं इथं. 2 शिट्ट्या करून घेतल्या. हे बघा छान मस्त भात शिजून तयार.